तर थर्डवाला आपण कसं बघतो, तर थर्डवालं आपण डबल और ट्रिपल बीट वर्क असं करणार आहोत. आता आपण ना हे सिल्क थ्रेडनी सुद्धा घालू शकतो, त्याबरोबरच आपण इथं जरनं सुद्धा घालू शकतो. आता जर तुम्हाला सिल्क थ्रेडने, तर जर तुम्हाला जरनीच घालायचं असेल तर तुम्ही इथं एक असं एक डिझाईन रेडी करता. तर ह्या डिझाईनवरती आपल्याला काय करायचं आहे, असं हे पहिलं आपण सिंगल चेन घालून घेणार. त्यानंतर आपण ह्याला लागूनच डबल चेन घालतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर इथं ट्रिपल चेन सुद्धा घाला. ट्रिपल चेन आपण कधी घालतो, जेव्हा आपण इथं फॅब्रिक कट करतो ना, त्या टाइमला तुम्ही ट्रिपल चेन घाला. नाही तर फॅब्रिक जेव्हा कट होतं ते जे फर्स्टवाले चेन असतं ना, ते तेवढं घट्ट असं पकडून ठेवत नाही, तर फॅब्रिक फटाकसे असं फाडू शकतं. त्यासाठी इथं आपण ट्रिपल चेन सुद्धा घालू शकतो. त्याबरोबरच तुम्ही फक्त असं सुद्धा करू शकता. त्याबरोबरच मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवते बीट वर्कबद्दल. तर इथं सुद्धा नो फॅब्रिक, तर इथं सुद्धा नो फॅब्रिक. तर पहिलाच कट करायचं नाही आहे, नंतर कट करून घ्यायचं आहे. तर इथं आपण काय करणार आहोत, इथं पहिला आपण सिंगल चेन घालून घेणार. त्यानंतर ह्याबरोबरच इथं डबल चेन घालून घेणार. त्यानंतर आपण इथं बीट वर्क करणार, अशी इथं बीट्स घालणार. त्यानंतर तुम्ही इथं कोणतं सुद्धा वर्क करू शकता. इथं फ्लावर ड्रॉ करू शकता, तुम्हाला जे वाटेल तसं. मग नंतर हे फॅब्रिक कट करून टाकायचं. मग ह्यो एक डिझाईन रेडी होतो. मग हे आपलं काय झालेलं आहे, डबल और ट्रिपल बीट वर्क हे झालेलं आहे. तर त्यानंतर आपण इथं फोर्थ बघूया. तर फोर्थमध्ये आपण काय बघणार आहोत, बीट वर्क विथ डिफरंट पॅच ऑफ वर्क. आता फॉर एक्झाम्पल इथं असं आपला म्हटलं असं एक ड्रॉइंग मी तसंच काढते. हे आपलं पॅक नेकचं ब्लाऊज आहे आणि असं काहीतरी आपलं डिझाईन आहे बॅक साईडला. तर आपण काय, पहिला इथं तुम्ही सिंगल चेन घालून घ्या, नाहीतर डबल चेन घालून घ्या, नाहीतर तुम्ही ह्याच्यावर ओव्हरलॅप स्टिच सुद्धा घालू शकता, म्हणजे पिको स्टिच सुद्धा घालू शकता. तुमच्या मर्जीवर ते, मतलब तुम्हाला कसं डिझाईन पाहिजे त्यावर. तर ह्याच्यावरती आपण काय करूया, बीट वर्क, नाहीतर कोणतं सुद्धा तुम्ही असं डिझाईन करा, काही पण असं तुम्ही असं हे करा. म्हटलं इथं तुम्हाला काही पण असं आरीवर्क करायचं असेल ना, इथं सगळीकडे असं करून घ्या. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्यो फॅब्रिक असतोय ना, हे वरचं फॅब्रिक, ह्याला इथून कट करून घ्यायचं. मग कट करून झाल्यानंतर ह्यो जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यानंतर पॅच आपल्याला बसवायचं असतं. जो खाली एक आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये दिसण्यासाठी जे आपण फॅब्रिक घेतोय ना तो वाला, तर त्याच्या आतमध्ये घालून आपल्याला हे स्टिच करायचं. हे झालं आपलं पॅचवालं फॅब्रिक, म्हणजे